हाय फ्रेंड्स, तर मी आज तुम्हाला जे हे अगारोचं मिनी इलेक्ट्रिक चॉपर जो घेतला आहे ना, त्याचे ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. आणि लाईव्ह जे मी आतापर्यंत त्याच्यावर चॉपही नाही केलेलं तेही लाईव्ह करून दाखवणार आहे. तर मी हे झेप्टोवरून मागवलं, कारण मला झेप्टोवरून हे 10 मिनिटात अवेलेबल झालं आणि त्यात मला छान ऑफरही भेटलं. त्याची अशी किंमत 690 समथिंग आहे आणि असं ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर ते 579 असं दाखवत होतं ऑफर करून, पण मला झेप्टोवर हे फक्त 499ला पडलं आहे. म्हणून मला ऑफरही भेटले आणि लगेच आलंही 10 मिनिटात, त्यामुळे अजून छान एक्सपिरियन्स आला. मग मी हे दाखवलं. त्याची जे वरचं जे मोटर हेड आहे ना, त्याला आपण त्यात USB केबल दिलेली आहे, त्याने चार्ज वगैरे करू शकतो. याला 4 तास चार्ज केलं ना, आल्यानंतर त्याला चार्जिंग नव्हती, त्याला 4 तास मी चार्ज केलं. त्यानंतर मग मी आता त्याला कितीही वेळा, म्हणजे त्याच्यावर मॅन्युअल लिहिलं होतं की आपण त्याला 30 वेळा एकदा चार्ज केल्यानंतर यूज करू शकतो. तर तसं म्हटलं, मग आता मीही ट्राय करून बघेल आता किती वेळा ते तसं दिसतं. पण मला खूप जास्त हेल्प झाली याची वाली. आणि मी हे तुम्हाला लाईव्ह दाखवते. ते शॉर्ट व्हिडिओ करण्यासाठी मी जे आधी लसूण आणि पत्ताकोबी चॉप केलेली तेही तुम्हाला दाखवली आणि तेही मी लाईव्ह केलं होतं, म्हणून मला खूप जास्त भारी वाटत होतं. हे बघा, मी त्यात मग बारीक कांदाही चॉप केला. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण चॉप करू शकतो. असं स्टॉप करून करून थोडं थोडं फिरवून चॉप केलं ना, तर आपल्याला जसं म्हणजे ते जाडसर हवं असतं ना, तसंही चॉप करून मिळतं. तसं मी हे यात आता शिमला मिरची आणि हिरवी मिरचीही टाकली आणि ती मला थोडी जाडसर हवी होती, तर त्यासाठी मी असं एकदम नॉर्मल छोटं छोटं सायकलने फिरवत होती, जेणेकरून ते जाड राहील असं फिरवत होती. तसं मी तुम्हाला दाखवतेच ते. आणि हे एकदम इझी आणि सोपं, म्हणजे एखादा असं तर आपण देणार नाही लहान मुलांना, पण ते लहान मुलगाही इझिली वापरू शकेल असं प्रोडक्ट आहे. आणि त्याच्या ब्लेड्स स्टीलच्या ब्लेड्स आहेत खूप आणि शार्प आहे. यांनी जेव्हा आणल्याबरोबर ती ब्लेड अशी हातात गेली आणि थोडंसं यांचा बोट लागलं, टच झाला तरी त्यांच्या बोटाला असं लागलं थोडंसं आणि ब्लड यायला लागलं. म्हटलं याला थोडं सांभाळूनच यूज करावं लागेल त्या ब्लेडला. पण बाकी हे वरून असं झाकण वगैरे लावणं आणि ते एकदम छोटंसं दिसायलाही खूप असं क्यूट दिसतंय आणि आपण इझीही हँडल करू शकतो ना, कुठेही आपल्याला घेऊनही जाऊ शकता येतं. आपल्याला जर कुठे असं जायचं असलं आणि आपल्याला तिथे याची गरज पडेल, तर त्या निमित्ताने याला तिथे आपण घेऊन जाऊ शकतो. तर मग मी हे अशा वेळेस यूज करायचं ठरवलं की जेणेकरून मी ज्या या वस्तू चॉप करेल ना, तर त्या मला उपयोगात येतील की नाही. फक्त ऑनेस्ट रिव्ह्यू देण्यासाठी मी चॉप करून घेईल आणि ते नंतर काही बनवण्यात उपयोग नाही होणार. म्हणून मला ही संध्याकाळी सोयाबीनची भुर्जी बनवायची होती. त्यासाठी ज्या व्हेजिटेबल्स लागणार होत्या त्याच मी अशा वेळी व्हिडिओ शूट करण्याचा निर्णय घेतला की त्या चॉप करून मला लगेच यूज करण्यात येतील. आणि त्यात मी हे सोयाबीन मला जे थोडं मिक्सरमध्ये जास्त बारीक होऊन जायचं, ते असं क्रश करायचं होतं, फक्त चॉप करायचं होतं बारीक बारीक भुर्जीसाठी. तसं मी त्यांना चॉप करून, हे बघा किती छान चॉपिंग झाली त्यांची आणि किती छान क्रश असं दिसतंय. परफेक्ट मला जसं लागणार होतं ना, तसंच परफेक्ट भुर्जीसाठी चॉप झालं होतं. आणि मला खूपच जास्त आनंदाने इतकं समाधानी वाटत होतं की मला इतकं छान प्रोडक्ट मी घेण्याचा निर्णय घेतला. कारण मी खूप दिवसापासून विचार करते की हे घेऊ, आपण ट्राय करू, याला बघू कसं काय आहे. कारण कापून कापून खरंच कंटाळा येतो आणि त्याच्याने आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळाही येतो कधीतरी. ते चॉपिंगमुळेच खरं तर बनवायला काही एवढं वाटत नाही, पण चॉपिंगमुळे आपल्याला कधीतरी स्वयंपाकाचा खूप कंटाळा येतो. पण आता हे माझ्या घरात आल्यामुळे मला आता चॉपिंगचाही कंटाळा येणार नाही आणि मला स्वयंपाक करायलाही खूप जास्त इंटरेस्ट येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला खीर बनवायची होती. त्यासाठी मग मी तुम्हाला आता ड्रायफ्रूट्सही त्यात चॉप करून दाखवते. मी असे थोडे बदाम, काजू आणि आपल्या ज्या पंपकिन सीड्स आहे आणि थोडे 2 अक्रोड हे चॉप करून दाखवते तुम्हाला. आणि हे खरंच प्रोडक्ट खूप जास्त सुंदर आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं आहे ते. याला झाकण लावणं खूप सोपं आहे आणि वरून हे असं लावायचं त्याला आणि फक्त एक बटन प्रेस करायचं आणि आपलं काम सोपं होऊन जातं. आणि तुम्ही लाईव्ह बघताय किती छान जास्त चॉप होत आहे. म्हणून मग म्हटलं चला आपण याचा एक असा प्रॉपर व्हिडिओ बनवू. तसं तर मी मोठ्या लॉंग व्हिडिओमध्ये टाकणार होती थोडंफार, पण म्हटलं एक असा पूर्ण व्हिडिओ यावर करूया, म्हणजे जेणेकरून
समजेल तरी की यात का आपण काय काय टाकू शकतो. अजून मी बऱ्याच गोष्टी ट्राय करेल त्यात काय काय बनवू शकतो. मला त्यात आता एकदा आपली कोल्ड कॉफी ट्राय करून बघेल म्हटलं किती छान आहे, असं थोडीशी करून बघेल म्हटलं. तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेल कधीतरी. अजून ह्या बऱ्याच व्हेजिटेबल्स आणि ड्रायफ्रुट्स करून दाखवले तुम्हाला किती छान झाले. असं हे बघा, मला जसं परफेक्ट पाहिजे होतं ना, हे मला असं जास्त बारीक पावडर असलेलं खीरमध्ये टाकायला आवडत नाही. असं क्रश केलेलंच हवं होतं आणि बिलकुल तसंच झालेलं होतं. मला खरंच खूप जास्त आनंद होतो. म्हणजे याच्यात आपण असं चॉप करूनही त्यात असंच पॅक करूनही ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला जेव्हा लागेल तेव्हाही आपण असं ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून देऊ शकतो. खरंच खूप जास्त एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे आणि माझ्याकडून याला 5 स्टार आहेत. सो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स. बाय.